नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे परफेक्ट अशी भटुऱ्याची रेसिपी। आता इथे मी वापरलेला आहे 2 कप मैदा, त्याचबरोबर 1/4 कप इथे मी वापरलेला आहे बारीक रवा आणि त्याचबरोबर इथे मी टाकते आहे 2 चमचे दही। हे जे प्रमाण आहे ते परफेक्ट आहे 2 ते 3 लोकांसाठी। तर भटुरे जे आहे परफेक्ट कसे आहेत हे समजायचं तर परफेक्टचा अर्थ की भटुरे तुम्ही 2-3 तास जरी तळून ठेवले तर ते फुगलेलेच दिसले पाहिजे, त्याचबरोबर ते तेलकट नसावे आणि आतून जाळीदार व्हावे, ह्याचा अर्थ आपले जे भटुरे आहेत ते परफेक्ट आहे। आता कणकेमध्ये मी दही ॲड केलं, त्याच्यानंतर मी टाकलेलं आहे 1 चमचा साखर, चवेपुरतं मीठ, 1/4 चमचा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा। आता जे पण साहित्य आणि प्रमाण आहे ते व्यवस्थित मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही एकदा नक्की चेक करा। आता हे सगळे जे साहित्य आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही आहे। तर ह्या साहित्यामध्ये आपल्याला कणिक व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून ह्याची सॉफ्ट अशी कणिक भिजवायची आहे। तर आपण ह्याच्यामध्ये जे दही वापरले त्याच्यामुळे हे भटुरे जे आहेत त्याचे कणकेमध्ये फर्मेंटेशन छान होणार आहे आणि सॉफ्ट असे आपले भटुरे बनणार आहे। साखर वापरल्यामुळे फर्मेंटेशनला मदत तर होईलच, पण कलर देखील सुंदर येईल। आणि रवा जो आहे त्याच्यामुळे भटुरे वरतून एकदम क्रिस्पी होतात आणि आतून एकदम हलके हलके होतात। त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या साहित्याची खूपच गरज आहे आणि त्याच साहित्यामध्ये आपल्याला हा भटुरा बनवायचा आहे। तर सॉफ्ट अशी कणिक भिजवते, जसं आपण पोळ्याची कणिक भिजवतो त्याच पद्धतीने सॉफ्ट कणिक भिजवायची आहे, कारण की ही जी कणिक आहे ती भिजवल्यानंतर 2 ते 3 तासासाठी आपल्याला रेस्ट होण्यासाठी म्हणजेच फर्मेंटेशनसाठी इथे ठेवायची आहे। तर त्याच्यामुळे सॉफ्ट कणिक भिजवा। तर तुम्ही बघू शकता आता माझी कणिक भिजवणं झाली आणि कणिक भिजवल्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला पटकून हे जी कणिक आहे ती 5 ते 7 मिनिटासाठी आपल्याला पटकून भिजवायची आहे। त्याच्यामुळे काय होणार आहे तर कणिकमध्ये एअर पॉकेट तयार होतील आणि जेव्हा आपण भटुरे तळतो तेव्हा एअर पॉकेट आणि स्टीम एकत्र आल्यामुळे मस्त खूप असा हा भटुरा फुगतो। आणि ह्या पद्धतीने मी जी कणिक भिजवते आहे त्या पद्धतीने केल्यामुळे त्यातलं ग्लुटेन जे आहे त्याचे अधिकच लांब धागे बनतात आणि भटुरे एकदम मस्तपैकी तयार होतात। तर आता कणिक आपली छान भिजवून झालेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, एका ओल्या कपड्याने ह्याला झाकून ठेवायचं आहे 2 ते 3 तासासाठी। तर तेल छान गरम झाल्यानंतर, तेल खूप गरम झाल्यानंतरच आपल्याला भटुरा तळायचा आहे। तेल जर गरम नसेल तर ह्याला तेल जास्त लागेल आणि भटुरा तेलकट होईल। तर ह्या पद्धतीने तेल खूप गरम झाल्यानंतर तुम्ही मस्तपैकी भटुरा तळू शकता। आणि आता हा परफेक्ट भटुरा आपला तळणं झालेला आहे। मी तुम्हाला फोडून देखील दाखवते किती मस्त जाळीदार आपला भटुरा तयार आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा। थँक्स फॉर वॉचिंग।